मोबाईल साईडला ठेव. त्याच्या याला सकाळी त्याला मोबाईल बघ. साईबाबांनी याला सराफ दिला की काय? गाडीच चालू होत नाहीये. पेट्रोल आपल्याला पकडला याच्या हातात माझर्दी धरलेला. गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता मी चाललो जॉबला. नवीन वर्ष आहे. नवीन वर्षाचं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता जॉबला चाललोय तर जाऊया. एवढ्या दिवस माझा ब्लॉग येत नव्हता. स्टोरेज पण गाईज फुल झाला होता आणि म्हणून मी ब्लॉग काढत नव्हतो. त्या कारणामुळे सर्व स्टोरेज, कारण की माझा फोन 128 GB आहे. त्याच्यामुळे मला स्टोरेज फुल झालेला. सर्व व्हिडिओ वगैरे इम्पॉर्टंट आपले व्हिडिओ म्हणून काय डिलीट वगैरे करू नाही शकत. त्याच्यामुळे माझे ब्लॉग येत नव्हते. पोचलेलो पण काय जॉबचा लॉक नाही खोलत आहे. बघा हे जॉबचा लॉक खोलाय आले. चला आता आपण एंट्री करून घेऊया. मध्ये आल्यानंतर बघा मला इथं हा दिसलंय. तुम्ही सकाळी मोबाईल साईडला ठेव. त्याच्या याला सकाळी त्याला मोबाईल बघ. जॉबला हा टाइम बघायचा. 8ची ड्युटी 8:50ला आलंय. बघा 8:50ला आलाय. 8ची ड्युटी. एवढ्या लेट येऊन नाही का रोशनाला खायचा आता आपण जेवण वगैरे बाहेर आलेलो आहे. बाहेर आम्हाला 10 मिनिटं देतात राऊंड मारायला. तर आता आम्ही राऊंड मारायला आलो बाहेर. तर तुम्ही भोईवाड्यात राहत असाल तर इथे गाडी नका लावून. बघा इथं फोटोशूट चालू आहे ऑनलाईन. फाईन हे बघा त्याला सांगते धान्यात डाळ घे, हे घे, ते घे. तो नाही आणणार का त्याचा भाप पण आणेल. समजलं काय? इथे काय लोकांना काय गुलाम बनवते काय का त्याला? तिच्यापेक्षा किती वय आहे बघा त्याचं. जास्त वय आहे आणि त्याला बोलते की धान्य डाळ आणून दे, हे दे, ते दे. तो दररोज थम्सअप पितो. काय तो काय मागत नाही माझ्याकडून? हा थम्सअप तो त्याच्या पैशाने पितो, थोडी ना तुझ्या पैशाने पितो. कोणाच्या पैशाने घेतो? माझेच घेतो. त्याच्या पैशाने घेतो. मी आता बघितलं. एकाच दिवस मागितलं तर एवढं सगळं बोलून दाखवतात. एक दिवस नाही, रोज रोज मागते. काल तर कार्तिकला मागितली पण काल माझा ब्लॉग कंटिन्यू नव्हता म्हणून दाखवलं नाही. तुझी बिल क्या पोची बी. आता टाइम झाला तुझा, जा चल. हा बघा ही दुसरी आली. तिची बाई ही नुसतं फिरायला येते, जेवाय नाही येत. आता आपला चायचा टाइम झालाय आणि चायच्या टायमाला आपल्याला नाश्ता आलाय. नाश्ता दाखव ग. बघा एवढे जोरदार डोके सगळ्यांनी. गाईड सुमितने आमच्यासाठी नाश्ता मागवलाय. आज न्यू इयर आहे ना म्हणून. थँक्यू सुमित. पेटी चालली आणि हा पेटी उतरवतोय. पूर्ण हे सगळ्या पेट्या याने उतरवलेत. बघा काहीच नाक्यावर हा भेटला. आता आम्हाला हा घ्यायला आलाय. हे पिकअप केलाय. तर आत्ता आम्ही चाललोय साईबाबाच्या मंदिरात, कारण की नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना. तर मंदिरात तर गेलं पाहिजे. साईबाबांनी सुरुवात झाली पाहिजे ना. म्हणून आता साईबाबाच्या मंदिरात चाललोय आपण. तर चला आता जाऊया. ते इथं आलोय बघा. बघा मंदिर आहे इथे. बंद पडले. इथे दर्शन वगैरे झालं आमचं पण गाडी काय चालू होत नाहीये. साईबाबांनी याला सराफ दिला की काय? गाडीच चालू होत नाहीये.
पेट्रोल तर आहे बघा, पेट्रोल तर दाखवतंय. अरे मी बघ चुतिया तिथे स्टँड लावून किक मारेल. हे बघा स्टँड लावून केक मारतोय की ते चुती आहे. आताच्या गाडीला फ्युचर आलेत की स्टँडवर गाडी चालू होत नाही सिंगल स्टँडवर, आणि सिंगल स्टँडवर लावून चालू करतोय तरी पण गाडी चालूच होत नाहीये. झालं हा दुसरा केक मारतोय. चालू केली यानी गाडी. हो भाई गे चालू केला यानी गाडी. गाडी चालू झाली. चला आता मला याला सामान द्यायचं आहे तर ह्यो चालत येतोय. याला भाव इथं पुढे येतोय म्हणून आता आला येतोय. चले पिकअप केलाय आता जातोय. चले बाय जातोय. एक ड्रॉप करून गेला. दादाचा बुर्जी पावचा एक स्टॉल आहे आणि दादाच्या शॉपवर तुम्ही कधी पण विजिट करा. बघा हा दादा आणि मेन्यू बघू शकता तुम्ही. हा मेन्यू आहे. सर्व आयटम तुम्हाला अवेलेबल भेटतील. माझं नाव घेऊन आले तर तुम्हाला 50% डिस्काउंट भेटेल. Few moments later. आलोय तर आत्ता मी घरातून फ्रेश वगैरे होऊन आलोय. कपडे वगैरे चेंज केले तर असंच गार्डन मध्ये राऊंड मारायला चाललोय. चला जाऊया इथे फुटबॉल खेळूया जरा आपण. चला त्याला चौकच होतो. आता टीम वाढलेली आहे. खूप प्लेयर झालेत. आता मॅच खेळतोय. फुटबॉल वगैरे आमचं खेळून झालेलं आहे तर आता आम्ही इथं फोटोशूट करतोय. हे बघा अशा लाईटा लावलेत मस्त पैकी. तर इथं फोटोशूट करून घेऊया. लाईट इथे खराब झाली. 2 लाईट खराब पण झाल्या. एवढ्या लाईट चालू आहेत. तिकडची पण खराब झाली वगैरे करून झालेला आहे. काकाची शूट करतोय हा. हे बघा. तर क्या है क्या काका की शूट. कितना लिया शूट का. फ्री मध्ये तुम्हाला फोटोग्राफर पाहिजे असेल तर DM करा. फ्री फोटो काढतो हा. चालत बघा काय डाली. बघा इथे काय काय पकडलंय मांजरनी. बघा काय पकडलंय. सरडा पकडलाय मांजरनी. बघा मारून टाकला सरडाला वाटतं. सरडा पकडलाय मांजरनी. अरे मेला हे जिवंत आहे की हे सोड सोड. पकडलाय रे हातात मांजरनी धरलेला. तो मेलाय सरडा. जिवंत आहे बघा. उभा राहिलाय आता. बघा सरडा पकडलाय यांनी. धरलेला सरडा यांनी परत धरलाय. या सरडा आहे. तिला भूक लागली आहे बिचारीला जेवायला. भूक लागली आणि मांजर तिथं वेट करते. सरडा ह्याच्या अंगावर फेकला असता. आम्ही सरड्याला रेस्क्यू केलं. ती बघा ती घेऊन चालली आहे हिला. हा सरड्याला बघायला झाली आहे बघा. ठीक आहे. सरड्याला रेस्क्यू करताय की नाही तुम्ही. हे बघा आम्ही करतो सरड्या. सरड्याला आता रेस्क्यू करतोय हा. हे बघा झाडावर मरायची ऍक्टिंग करायला लागली. हे बघा हे बघा मरायची ऍक्टिंग करायला लागली. जिवंत आहे सगळी पब्लिक बघत चालले तरी पण हा ऐकत नाही. त्याला सोडलंय बघा. रेस्क्यू केले आता. आता मांजर परत येऊन घेऊन ना जाईल त्यासाठी मी इथेच थांबतो. हा त्याला रेस्क्यू करतोय वर. चल ना आता रेस्क्यू केलंय ना. मांजरीना परत घेऊन जाणार. जाऊ दे घेऊन आता. जाऊ शोधायला झाली आहे परत. झाडासारखा कलर केलाय सरड्यानी. सेम असं वाटतंय की झाडाची फांदीच आहे. बघा बघू शकता. चालले फक्त
पहिला थर्ड. खेळणार तिला मग जेवणार. हे बघा धरला, हे बघा शहडा शहाणा मरायची ऍक्टिंग करायला लागलाय फक्त. हे बघा, तर काही आता आम्ही चाललोय माटुंग्याला नाश्ता करायला, मोमोज खायला जाते. तर आज गुरुवार आहे ना, तर आम्ही आज पनीर मोमोज खाणार आहे. चिकन मोमोज गुरुवारचं नाही खात, तर म्हणून मग आता चाललोय आम्ही तिकडे. मग चला आता जाऊया. येतात ना. आता प्लॅन कॅन्सल झाला कारण की इथे पनीर मोमोज नाही आहे, म्हणून आता आम्ही चाललोय. कुठे जायचंय रे? इंदा माताला जाऊया. आता तिथे पण असतील की नाही, गुरुवार आहे भाई, 7च्या नंतरच खतम. तर आता काय माहिती तिथे पण भेटतात की नाही. आता जाऊया डायरेक्ट. आम्ही आता गेलेलो माटुंग्याला समोर खायला, तर तिकडे बंद होतं, म्हणून त्याच्यामुळे काय नवीन वर्षाचा पहिल्याच दिवशी आमच्यासोबत धप्पा झालाय. तिकडे मोमोज नव्हते म्हणून बंद होतं. तर आता आम्ही इंदा माताला चाललोय. बघू आता तिकडे आहे की नाही. आम्हाला झोमॅटोवाला भेटलाय. झोमॅटो आहे की नाही काय माहिती. तिथे पण खूप गर्दी आहे मोमोज इथे. कुठे तर आहे आमच्या नशिबात. मोमोज खायला आले. आमचा प्लॅन झालाय मठात जायचा करी रोडच्या. तर आता आम्ही तिथे चाललोय. तर आता पेट्रोल पंपवर आहे. आता आम्ही खाऊन वगैरे आमचं झालेलं आहे. पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतोय. मग पेट्रोल भरून आपण डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊया. तर मी याला बोलतो तू गाडी चालव, कारण की मला ब्लॉक गाड्या भेटणार नाही ना मी गाडी चालवल्यावर. तर गाडी पण एक हॅन्टिक आहे ना, म्हणून आपल्या पुढे चालले गाड्या. बघा चालवायची पण करत नाही, आपल्या पुढे जाते गाडी. म्हणून मी बोलतो बाबा तू चालव, ब्लॉक कंटिन्यू करायचा आहे ना, म्हणून त्याला बोलतो. गाडी वगैरे पार्किंग करतोय. हा मला वाटतं गर्दी असेल. बघा ट्रॅफिक पूर्ण जाम आहे. आता तिथे जाऊन तुम्हाला डायरेक्ट लाईन खूप आहे आपल्याला इम्पॉर्टंट खूप होती. तरी ते माझा मोठा भाव भेटला म्हणून लाईनीमध्ये सेटिंग झाली. भाजीचं टमाटर आम्ही गेलेलो तिथे मठमध्ये करी रोडच्या. तर माझा भाव होता म्हणून लाईनीमध्ये, तो पण गेलेला फॅमिली सोबत. तर म्हणून तो लाईनीमध्ये होता म्हणून दर्शन भेटलं आम्हाला. कारण की गर्दी तुम्ही बघितली किती होती. कारण की वर्षाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून सर्व मठामध्ये आलेले, एवढी गर्दी होती. तर दादा होता म्हणून आम्हाला दर्शन वगैरे भेटलं, नाही तर भेटलं नसतं. नाही तर आम्ही येणार होतो असंच, पण तो मी लाईनीमधून व्हिडिओ शूट करताना मला तो दिसला. तर तेव्हा त्याने आवाज दिला, तर तेव्हा लाईनीमध्ये गेलो वगैरे, मग तेव्हा दर्शन वगैरे भेटलं. नशीब बघा आमचं किती चांगलं आहे. तो पण नवीन वर्षाचा पहिला दिवशी आम्हाला दर्शन भेटलं. नवीन वर्षाचा पहिला दिवस होता आणि तो पण गुरुवार आला होता. आणि आम्ही आजचा काय आता प्लॅन नव्हता, तर करी रोडच्या मठमध्ये हा बोलला तर जाऊया. मग आम्ही असंच गेलो. तुम्ही पण बघितले तर मोमोज खाऊन आम्ही असंच गेलो. मग तिथे गेलो आणि गर्दी वगैरे आम्ही बघितली तिकडे. बाहेरपर्यंत पूर्ण गर्दीच होती तिकडे, बाहेरपर्यंत गर्दी होती. तर हा बोलला चल बाहेरनं पाया वगैरे पडून जाऊया आपण. तर नंतरला आम्ही पुढे जसं गेलो ना, तर माझी काकी, माझा मोठा दादा वगैरे आणि माझी बहीण वगैरे, माझी फॅमिली वगैरे म्हणजे अशीच भेटली. आमचा काही प्लॅनच नव्हता तिकडे जायचं. आमचा काही असंच ऑफिस निघालो आणि मग आमचं नशीब बघा की मग ते लोक लाईनीत भेटले. मग लाईनीमध्ये आम्ही दर्शन 5 मिनिटात आमचं दर्शन वगैरे झालं एकदम पद्धतमध्ये.
एकदम सुकूनमध्ये दर्शन झालं. मग तसंच नवीन वर्षाचा आमचा एकदम चांगला दिवस गेलाय. काय तर की साईबाबाचं पण सकाळी बघितले ना तुम्ही दुपारी दर्शन घेतलं. आणि आज संध्याकाळी भेटलं. नशीब बघा की आम्हाला लाईनीत थांबाय पण नाही, गर्दी किती होती बाहेरपर्यंत लाईन आलेली पूर्ण. मोनोरेलचं स्टेशन आहे ना तिथपर्यंत. पहिला दिवस होता आणि माझा पहिला दिवस खूप चांगला गेला. आय होप तुमचा पण गेला असेल. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जाऊन लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.